श्री राजपूत तरुणी सेनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीणसिंगजी पाटील यांचा सत्कार श्रीयुत वसंतराव पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर प्रकाशजी रामानंद साहेब यांचं स्वागत जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष माननीय श्रीयुत दीपकजी सफाळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सिव्हिल सर्जन माननीय डॉक्टर नागोजीराव चव्हाण यांचं स्वागत येरवडचे तालुकाध्यक्ष संजय भाऊ चौधरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धरणगाव पंचायत समितीचे सभापती माननीय श्री मुकुंदभाऊ नन्नवरे यांचं स्वागत महानगर उपाध्यक्ष नरेश भाऊ बागडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमच्या या पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा सफाळे यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. प्रवीणदादांचं व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अतिशय अजातशत्रू माणूस, सर्वांना घेऊन चालणारा माणूस, सर्वत्र मित्र परिवार असलेला माणूस. त्यांच्याबद्दल असं म्हणावं वाटतं की सारा जमाना है दोस्त तुम्हारा, किस किसे याद रखोगे. सारा जमाना है दोस्त तुम्हारा, किस किस को याद रखोगे. खुदा करे किसी एक से तो आपकी दुश्मनी हो जाए. मैं दादा विनंती करतो कृपया आपण प्रास्ताविक करावं. जळगाव शहराचे आमदार राजभाऊ पुढे आलेले आहे. त्यांचा सत्कार प्रमुख सवणे यांनी करावा. आम्हाला नेहमी सहकार्य करणारे विश्वनाथ पाटील मराठी पत्रकारितेचे बीज रोवणारे आपले पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर, ज्यांच्या विचारांनी त्यांच्या त्यागांनी तुमच्या माझ्या जमिनीला भार आहे, ज्यांनी 1920 मध्ये मुक्तनारी वृत्तपत्र काढून व्यवस्थेविरुद्ध भूमिका तंत्रप्रेम मांडली असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम नतमस्तक होतो आणि आता पाठवण्याला सुरुवात करतो. जीवन गौरव मुक्तनारी
आदरणीय अभिजितजी राऊत साहेब, डॉक्टर प्रवीण मुंडे साहेब, एसपी साहेब, डीन रामायण सर, सीएस चव्हाण सर, ज्यांच्या पत्रांचे 50 वर्ष आज पूर्ण होत आहेत असे आमचे विजयजी पाटील सर, जळगाव शहराचे लाडके आमदार, ज्या वेळेस आम्हाला काही अडचण येते अशा वेळेस आमच्यासाठी पत्रकारांसाठी पाठीशी उभे राहणारे आमचे लाडके आमदार राजमाला भोळे, महापौर बाकीच्या सोमवारी, पत्रकार म्हणून आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या सन्मान म्हणून भावाची भूमिका बजावणारे आमच्या मिलिंदला कुलकर्णी, त्याचबरोबर ज्यांच्या पत्रकारांचे आज 40 वर्ष पूर्ण होत आहेत, ज्यांना जीवनगौरव पुरस्कार दिलेले आहेत समाजाच्या वतीनं असे आमचे चंद्रकांत नेरे, संपूर्ण 40 वर्ष त्यांनी वक्तव्य लावलेले मिलिंदला आणि चंद्रकांत यांनी सेवा केली पत्रकारांचे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माझे मित्र राजपूत कमी जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील आणि या कोरोना काळात ज्यांनी शासकीय आम्हाला माहिती करून कोरोना काळात खरं कोरोना झाले असे जिल्हा माहिती अधिकारी बोलले आहेत आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे लढाऊ निर्भर असे सर्व पत्रकार बांधवांनी बघितले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तात्काळातील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष असल्यामुळे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे आहे, पण पत्रकार संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून मनोगत पण मी त्याच्यातूनच आपल्याला व्यक्त करणार आहे. गेल्या 4-5 वर्षापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्ह्यात अतिशय जोमाने काम करत आहे. सामाजिक उपक्रम आम्ही वेगवेगळे राबवत आहे. 4 वर्षापूर्वी किस्तोफांचा कांद्या सभागृहातला एक हजार विद्यार्थी समोर बसले होते, त्यांना दप्तर, त्यांना वह्या पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम होता. आदरणीय पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी उपस्थित होते. कार्यक्रम बघून पालकमंत्र्यांनी सांगितलं पत्रकार पहिल्यांदा काहीतरी देण्याचं काम करतायत आणि ते वाक्य आमच्यासाठी इतकं महत्वाचं ठरलं की गेल्या 4 वर्षात आम्ही सतत समाजापैकी कार्यक्रम करत राहतो. आपण म्हणतो एखादी गोष्ट आपल्यासाठी प्रेरणादायक ठरते, ते वाक्य आमच्यासाठी इतकं प्रेरणादायक ठरलं की त्या भावनाच्या वाक्याने आम्ही अविरतपणे सामाजिक कार्यक्रम करत आलो. गेल्या वर्षी आम्ही 500 पत्रकारांना या सभागृहामध्ये हेल्मेट वाटप केले होते. त्याच्यानंतर गेल्या वर्षी पत्रकारांना जीवनगौरव पुरस्कार दिला होता. गेल्या 40-50 वर्षामध्ये ज्या पत्रकारांनी वक्तव्य लावलेले कार्यक्रम, पत्रकारांची सेवा दिली अशा लोकांचा सन्मान करणं राज्य संघटना राज्यभर करत असते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा राज्यातील सगळ्यात मोठा पत्रकार संघ आहे. 20,000 सभासद संख्या या संघटनेची आहे. सर्वात मोठा पत्रकार संघ आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांना या ठिकाणी शासनाची असते की आमच्यासाठी न्याय करण्यासाठी आमचा सोबत हा पत्रकार संघ आहे. यानंतर मी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पालकमंत्र्यांना एकच मागणी करेल या वक्तव्याच्या माध्यमातून की शासनानं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांना आरोग्य समाजाला 50 लाखाचा विमा देण्याचं जाहीर सांगितलं होतं. आम्ही आरोग्यमंत्री डॉक्टर राजेशजी गेल्या महिन्यात पुण्यामधल्या संघटनेची बैठक झाली, त्यावेळी पण त्यांनी सकारात्मक आम्हाला सांगितले की आम्ही पत्रकारांसाठी कोरोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाला त्यांना 50 लाखाचा विमा आम्ही देऊ. कारण आपल्याकडे अशी विनंती आहे की आताच पत्रकार संघाचे लोकमतचे पत्रकार गलतीदार म्हणून मी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव साहेबांना मुख्यमंत्र्यांच्या ईमेलवरती मागणी केली होती की त्यांना आरोग्य विमा 50 लाखाचा देण्यात यावा. तर आपल्याकडून एकच अपेक्षा करतो, अनेक विनंती करतो की या माध्यमातून आपण त्याचा शासन करावं फलक घेऊन ते उद्योगांना मदत मिळवून दिली तर ते आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट ठरणार आहे. एवढं कोण माझ्याकडून शब्द संपर्क. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रवीण. आपण वस्तुस्थितीला धरून आणि सर्वांच्या थेट अंतर्मनावर मिळेल अशा पद्धतीने आपण आपलं प्रास्ताविक मांडलेलं आहे. मी यानंतर सगळ्या करोना योद्ध्यांना सलाम करतो आणि त्यांना
सन्मानित करण्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी पाचारण करतो. आपल्या सर्वांचा सत्कार सन्माननीय व्यासपीठाचे आसन होणारे. कोरोना काळामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याची या ठिकाणी आज विस्तृत माहिती देण्यासाठी थोडा वेळ नाही, परंतु एक नक्की की आपण इतरांपेक्षा असामान्य राहिला, इतरांपेक्षा आपलं काम खूप आगळेवेगळे राहिलं, म्हणून आज आपण या सभागृहामध्ये सन्मानार्थी म्हणून उपस्थित आहात. एवढी गोष्ट आजच्या निमित्ताने आपल्यासाठी पुरेशी आहे. मी सर्वप्रथम विनंती करतो आपले जिल्हा माहिती अधिकारी आदरणीय विलासजी गोडके साहेब यांना आणि त्यांचा सत्कार आपल्या सगळ्यांचे आवडते पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबभूमी गावाची विनंती करतो. कोरोना काळामध्ये अचूक माहिती सर्वत्र पोहोचवणे यासाठी करावी लागणारी सर्व धडपड आदरणीय गोडके साहेबांनी केली ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. अतिशय सहकार्यशील व्यक्तिमत्व म्हणून गोडके साहेब आपल्याला परिचित आहे. त्यानंतर जीएम फाउंडेशनचे आरोग्य दूत अरविंदजी देशमुख, लोकमतचे फोटोग्राफर सचिन पाटील आले. सर आहेत काढून घे, चाललं नाही काढून घे, नात लागले ती आपण घे पण सचिन भाऊ इकडे सचिन भाऊ सचिन दा आदरणीय विरोधी साहेबांनी सचिन भाऊंना सन्मानित करावं. त्यानंतर दैनिक सकाळचे फोटोग्राफर आदरणीय संदीपाजी वानखेडे, पीछे लो जो है संदीपाजी वानखेडे, आदरणीय राजूमामा भोळे यांनी त्यांना सन्मानित करावं अशी मी विनंती करतो. सन्मानार्थींना एक विनंती आहे, आपण जर सपत्नीकाला असाल तर आपण दोघांनी या ठिकाणी यायचं आहे, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते हे आपण अनेकदा लिहिलेलं आहे. आज त्याचं प्रॅक्टिकल होऊन जाऊ. त्यानंतर जळगाव शहर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी योगेशजी नन्नवरे, कोरोना काळामध्ये यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. शासनाचं निवारा केंद्राचं काम साहेबांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे ते आपण याची डोळा पाहिलेला आहे. मी आदरणीय एसपी साहेबांना विनंती करतो कृपया आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. हाथ मत रखो सर इकडे मॅडम पुढे आदरणीय भूषण रमेश महाजन पत्रकार यांना सन्माननीय महापौर सो पाटील यांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. लोकमतचे जामनेर तालुक्याचे प्रतिनिधी आदरणीय मोहनजी सारस्वत सर यांना मिलिंदांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वृत्तपत्र क्षेत्राचं अतिशय डिसेंट व्यक्तिमत्व आहे.
अत्यंत निस्वार्थी आणि निष्कलंक पत्रकारितेसाठी ते प्रसिद्ध आहेत. मी मिलिंददादांना विनंती करतो, मिलिंददादा कुलकर्णी आपल्या शुभ हस्ते दैनिक सकाळचे ओव्हरचे प्रतिनिधी शंकर आमेरे यांना विलासजी बोडके सरांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर अंमळनेरची श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा याचे अध्यक्ष चेतन शाह आणि आदरणीय प्राध्यापक अशोक पवार, संदीप गोरपडे सर, त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी येऊन मी आदरणीय पालकमंत्र्यांना विनंती करतो, हो आपण स्वतः या गोष्टी शाळेत गेल्या आहात, एक दिवसाचा खर्च आपण दिलेला आहे. सांगायला आनंद वाटतो की यांनी रोज 7 ते 10 लाख लोकांना 2 वेळे जेवण दिलेलं आहे. एकदा जोरदार आहे. संपूर्ण जिल्ह्यात नाही तर आता खानदेशामध्ये एवढं मोठं अन्नदानाचं कार्य कोणी केलेलं नाही. पालकमंत्री महोदयांनी याच्या गोशाळेला भेट देऊन त्यांना एक दिवसाचा सर्व खर्च दिला होता आणि त्यांना शाबासकी दिली होती. आज पालकमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तिकडून देशूचे उपसंपादक किशोर पाटील यांचा सत्कार आदरणीय प्रवीणसिंगजी पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. BB9चे रिपोर्टर आदरणीय अनिल केराळे साहेब यांचा सत्कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर प्रकाश नामानंद करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एबीपी माझाचे रिपोर्टर आदरणीय चंद्रशेखर दादा नेवे यांचा सत्कार आदरणीय पालकमंत्र्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक मिनिट मित्रा एक मिनिट. टीव्ही मराठीचे फोटोग्राफर आदरणीय आबा मुखासरे यांचं स्वागत आदरणीय राजूभाऊ घोडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आरोग्य दूत भूषण पाटील हे पाळवीचे त्याच्यामुळे मी आदरणीय आमदार पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जर यांना सन्मानित केलं तर त्यांनाही खूप आनंद होईल आणि आपल्यालाही मनाला समाधान मिळेल. आरोग्य क्षेत्रातील गजाननजी सूर्यवंशी यांचा सन्मान आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर धनंजय विलाभाऊ सोनवणे गेले तयार.
मोबाईलची टाच लावा. एक शायर ऐसा म्हणतो कि हीरे की परख करनी है तो अंधेरे में करो, वरना दिन के उजाले में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं. यानंतर संजय पिलाबो सोनवणे यांचा सन्मान आदरणीय SP साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कोरोना काळामध्ये या सर्वांनी खूप जोरदार काम केलेले आहे, जीवावर उदार होऊन काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी कृपया नेत्यांनी लाईव्ह ट्रेनचे आदरणीय जितेंद्रजी कोतवाल यांचं स्वागत, त्यांना सन्मान मुकुंदजी दत्तवरे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. बीच बीच में रास्ते में आते हो हमेशा. पीछे करना कैमरा फोटो इंडियन न्यूजचे आदरणीय जुगलजी पाटील यांचा सन्मान विजय पाडळकरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जुगलजी पाटील. मित्रा समोर जुगलनं प्रकाश आणला. जळगावचे आकाशी दंतर यांचं स्वागत आणि सन्मान सिव्हिल सर्जन यानंतर थँक्यू. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी प्रशांतजी बलाने यांचं स्वागत आदरणीय राजमामा गोळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम प्रशांत भाऊ. लोकमंचे आनंदी सुरवाळे यांना आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
शिक्षिका सौ सुवर्णा जितेंद्र पाटील यांना महापौर ताईंनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आरोग्य दूत राकेश भाऊ चौधरी यांना आदरणीय राजमामांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शिरूर तालुका अंबोळे येथील अंगणवाडी सेविका माननीय सौ सीमा शरद कुलकर्णी यांना आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सौ कुलकर्णी या ज्येष्ठ पत्रकार शरद कुलकर्णी यांच्या सुविधे पत्नी आहेत. यांनी कोरोना काळामध्ये अनेक कुपोषित बालकांना स्वतः घरी जाऊन त्यांना भरवलं आणि त्यांना सुदृढ शरद भाऊच्या प्रकृतीवर आपल्या लक्षात येत असेल की किती उत्तम पोषण त्यांना घरी होत आहे. तेच काम वैद्य साहेब बाहेरही करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार आहे. विशेष पत्रकार आदरणीय जिजाऊराव जाहिरगाव लोकमत यांना मिलिंदाने सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जीएम फाउंडेशनचे आरोग्य दूत आदरणीय अरविंदजी देशमुख साहेब यांना पालकमंत्री महोदयांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कोविडच्या काळामध्ये ज्याचं काम किती मोठं होतं हे सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून जुगार जुगार हाथ पीछे से लो ना प्लीज. अरविंद भाऊ या ठिकाणी नुकतेच आपले सगळ्यांचे आवडते माजी पालकमंत्री माजी जलसंपदा मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन आपल्यात उपस्थित झाले. आदरणीय बाबांजी मराठे यांनी त्यांना स्वागत करावं, त्यांचं सन्मानित करावं. मराठीची एक मिनिट भाऊ इकडं. धन्यवाद. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व कोरोना योद्ध्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहे. अजूनही काही त्या तज्ञात राहिले असतील तर नंतरच्या कार्यक्रमात आम्ही त्यांना जरूर सन्मानित करू. आता या दोन मुख्य पुरस्कारांची आपल्याला विशेष उत्सुकता आहे. त्यापैकी पहिला पुरस्कार म्हणजे जीवन गौरव पुरस्कार आदरणीय चंदूदादा नेमे यांना ओळखत नाही असं आपल्यापैकी कोणी नाही. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. काही माणसं अशी असतात की ते पिंपळाच्या पानासारखे असतात. त्याची जाळी झाली ना तरी हृदयाच्या पुस्तकात त्यांना कायम सामावलं असं वाटतं. आदरणीय चंदूदादा असेच पैसे मी पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की चंदूदादा आणि त्यांच्या सर्व परिवाराला आपल्या शुभहस्ते आपण सन्मानित करावं. हा सन्मान विशेष काळाच्या घडीला होईल अशी मी अपेक्षा बाळगतो.
आयुष्य त्या माणसाने पत्रकारितेत घालवलंय, आपल्याला अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्यासाठी दीपस्तंभाचं काम केलेलं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वेळा. तुमच्या हातामध्ये सर पीछे पीछे से लीजिए, हाथ आ रहा है आपका. दादा दादा पुढे या थोडं. त्यांच्या सर्व परिवाराला विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यायचे. आदरणीय चंदूदारांच्या जीवन प्रवासामध्ये आपली पीछे तो सर, पीछे जाइए ना, तब तो आएगा ना. लोकांना न्याय देता देता कदाचित कुटुंबावर अन्याय झाला असेल तरी देखील आपण बरोबर आहे. या मागे मागे मोबाईल घ्या. मागे ओके. धन्यवाद दादा. आपल्या परिवाराचं देखील खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. यानंतरचा विशेष प्रतिष्ठेचा पुरस्कार अर्थात मूकनायक पुरस्कार हा ज्यांना दिला जातोय ते लोकमतचे संपादक श्रद्धेय मिलिंददादा कुलकर्णी. मिलिंददादा कुलकर्णींबद्दल काय म्हणावं, त्यांचं साधं व्यक्तिमत्वाबद्दल मी इतकं बोलू शकतो. मी दादा आपल्या परिवाराला आपण बोलून घ्या. मिलिंददादाबद्दल आम्ही इतकंच बोलू की इस सादगी पे कौन ना मर जाए खुदा, इस सादगी पे कौन ना मर जाए खुदा, लड़ते हैं और हाथ में तलवार भी नहीं. शस्त्र हेच दादांचं आश्रय राहिलेलं आहे, पेन हेच शस्त्र राहिलेलं आहे आणि पेनने झुकल्याशिवाय चालत नाही. त्या पेनाचा स्थायीभाव दादांमध्ये पुरेपूर भरलेला आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की पेन हेच दादांचं शस्त्र आहे आणि पेन झुकल्याशिवाय चालत नाही. त्या पेनचाच स्थायीभाव दादांमध्ये आहे. दादांना जर मागून तरी मागायची वेळ झाली तर ते निश्चितपणे सन्मानाच्या